खंजेरी हे एक वाद्य नसून एक प्रबोधनाचे शस्त्र आहे. तर या शस्त्रासोबत तुमची ओळखी कशी झाली? सर्वात प्रथम खंजेरी वगैरे मला माहीतच नव्हतं काही. मी आई मला सांगायची की सत्यपाल महाराज खंजेरी वाजवतात, 7 खंजेरी वाजवतात. ते मला काहीच माहित नव्हतं खंजेरी काय असते काय नाही. ज्यावेळेस मग त्यांचा कार्यक्रम झाला आपल्या वणीमध्ये, आणि ते खूप तुफान पब्लिक जमा झाली. सत्यपाल महाराजांनी लोकांना उठ म्हटलं शेवट, म्हणजे कार्यक्रम बंद करतो आता, झाला कार्यक्रम, तरी लोक उठायला तयार नाही. तर ते मग ते खंजेरी माहीत पडली काय आहे आता. त्यानंतर मग माझे वडील डिफेन्सला नोकरीवर होते, तर ते टिफिन न्यायचे. मग घरी आल्यावर त्यांचे टिफिनचे डबे होते, ते टिफिनचे डबे एकावर एक ठेवून वाजवणं, पायात घालून वाजवणं, गंज वाजवणं, असं वाजवता वाजवता मग ते हात वगैरे चांगले वाजवण्यामध्ये एक्सपर्ट झाला. मग खंजरी विकत घेतली, लाकडाची बनवून घेतली खंजरी. मग ते खंजरी वाजवून बघिणं, आडवं तिडवं बोलू, त्याच्यावर डबा वाजवणं. हळूहळू खंजरी मग ते त्याच्यातही हात बसला आणि भजनात जायचा. मग भजनामध्ये मला आनंद वाटायचा. घरचे विरोध करत की भजनाला जाणं म्हणजे आजकाल भजन कीर्तन म्हटलं तर एंडोसल्फानचा फवाराच वाटते लोक आहे. तर ते भजनात जाऊ नको बा, तू शिक्षणाकडे लक्ष दे. शिक्षणातून थोडं लक्ष उडत होतं त्यावेळेस. तर मग भजनात जायचं आणि मग ते खंजेरी त्याच्यावर, माझे गुरु होते सत्यपाल महाराज, त्यांची कॅसेट पाहायची. माझे मित्र होते पोटे दादा म्हणून, ईश्वरजी पोटे, त्यांची खंजेरी भजनामध्ये ऐकायची आणि तसंच वाजवून बघायचं. तर ते हातालाही गोडवा येत गेला वाजवताना, प्रॅक्टिस होत गेली, मनही रमत गेलं त्याच्यामध्ये. आणि मग हा विचार जसा आहे खंजेरी मधून तुकडोजी महाराजांनी तोच केला ना, की 1942 साली तुकडोजी महाराज खंजेरीवर भजन म्हटलं.